हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण 10th बोर्डचे काही इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत आणि त्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला टॉपिक कुठला आहे बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. हा टॉपिक 12 मार्क्ससाठी येतो, म्हणजे ऑप्शनसह टोटल मार्क किती असणार आहेत या टॉपिकसाठी? 12 मार्क असणार आहेत. तर त्याच्यामध्ये बघा जरा कोणत्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. एक मार्कचे क्वेश्चन आहेत बघा. पहिल्यांदा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस वाय इफ 17x plus 15y is equal to 11 and 15x plus 17y is equal to 21. बघा, कोइफिशियंट x आणि y चे इंटरचेंज आहेत काय बघा. असे जर असले तर एकदा दोघांची ऍडिशन करावी लागते आणि सबट्रॅक्शन करावी लागते एकदा. तुम्हाला व्हॅल्यू कसली काढायची? x मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे जर या इक्वेशन मधनं हे इक्वेशन मायनस केलं तर काय होणार आहे बघा, 2x मायनस 2y इज इक्वल टू किती येणार आहे? -10. आणि त्याच्यावरून x मायनस वाय ची व्हॅल्यू आपल्याला निघू शकते. पुढचा क्वेश्चन काय बघा, तशाच टाइप मध्ये आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय इफ x प्लस 2y इज इक्वल टू 5 अँड 2x प्लस वाय इज इक्वल टू 4. इथे x प्लस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे या दोघांची काय करावी लागणार आहे? ऍडिशन करावी लागणार आहे या दोन इक्वेशनची. बरोबर आहे का बघा. कोइफिशियंट काय आहेत बघा, इंटरचेंज आहेत. इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. फाइंड y वेअर x इज इक्वल टू 1. या जर इक्वेशनचा ग्राफ काढायचा झाला तर जर x ची व्हॅल्यू 1 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे? ही फक्त x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा आणि y ची व्हॅल्यू काढा इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर. बरं, पुढचाच कोणता क्वेश्चन आहे बघा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स x and y, if dx is equal to 25, dy is equal to -40 and d is equal to 5, then what is the value of x? dx ची व्हॅल्यू दिली आहे, dy ची व्हॅल्यू दिली आहे आणि d ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलं तुम्हाला. देन x ची व्हॅल्यू कशी काढता आहे? x चा फॉर्म्युला काय असतो? dx अपॉन d. म्हणजे dx इज इक्वल टू 25 आणि d इज इक्वल टू 5. डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे? आन्सर 5 येणार आहे. बरं, पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. यूज द गिवन इन्फॉर्मेशन टू फॉर्म द लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. याच्यासाठी कुणाला तरी x कन्सिडर करायला पाहिजेत, कशासाठी तरी y कन्सिडर करायला पाहिजेत आणि काय करायचं आहे तुम्हाला? एक लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं आहे. 1 मार्कासाठी क्वेश्चन आहे बघा. बरं, पुढचे बघा 2 मार्कासाठी क्वेश्चन बघा काय काय आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कसं करायचं? 7/3 आणि मल्टिप्लाइड बाय 1/2 या दोघांची मल्टिप्लिकेशन करा आणि त्याच्यामधून 5/3 आणि 3/2 या दोघांच्या मल्टिप्लिकेशन काय करायची? मायनस करायची. पुढचा क्वेश्चन काय बघा. इफ या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे? 22. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. इथे m आहे बघा, हे m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा डिटर्मिनंट सॉल्व करा. 4 मल्टिप्लाइड बाय 3 आणि -5 मल्टिप्लाइड बाय m ची व्हॅल्यू किती असणार आहे? 22. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होणार आहे. ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू काढायला येणार आहे बघा. पुढचा कोणता क्वेश्चन आहे बघा. सॉल्व 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 अँड 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ही दोन इक्वेशन काय करायचे आहेत तुम्हाला? सॉल्व करायचे आहेत. कोणत्याही मेथड न करा, इलिमिनेशन न करा, नाहीतर सबस्टिट्यूशन न करा. बरं, त्याच्या आधी बघा जरासं, x चा कोइफिशियंट इथं 15 आहे आणि इथं y चा कोइफिशियंट 15 आहे आणि इथं y चा कोइफिशियंट 17 आहे आणि तोच इथं x चा कोइफिशियंट आहे. म्हणजे कोइफिशियंट काय आहेत? इंटरचेंज आहेत. कोइफिशियंट जर इंटरचेंज असले तर काय करायचे? एकदा दोघांची सबट्रॅक्शन करायची, एकदा दोघांची ऍडिशन करायची. त्याच्यानंतर आपल्याला 2 सिंपल इक्वेशन येणार आहेत आणि ती 2 सिंपल इक्वेशन सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे? x आणि y ची व्हॅल्यू येणार आहे आपली. बरं, पुढचा काय आहे बघा क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, 3x प्लस y इज इक्वल टू 2. ही दोन इक्वेशन सॉल्व करायची आहेत तुम्हाला. कोणत्याही मेथड न करा तुम्ही, लिनियर इलिमिनेशन मेथड न करा, नाहीतर क्रॅमर्स रूल न करा किंवा सबस्टिट्यूशन मेथड न केला तरी चालेल. पुढचा कोणता आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. 2√3 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे? 3√3 आणि त्याच्यामधून 9 मल्टिप्लाइड बाय 2 ही मल्टिप्लिकेशन काय करायला पाहिजेत? सबट्रॅक्ट करायला पाहिजेत. बरं, तसंच पुढचा क्वेश्चन काय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय अँड x मायनस वाय फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन 15y प्लस 17 15x प्लस 17y पाहिजे इथं इज इक्वल टू 21 अँड 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. याच टाइप मध्ये हाच क्वेश्चन आहे का बघा.
फक्त इथं काय करायचे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तुम्हाला. म्हणजे इक्वेशन टोटल एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची नाही, फक्त एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फक्त एकदा दोघांचे ऍडिशन केल्यानंतर एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू येईल, एकदा दोघांचे सबट्रॅक्शन केल्यानंतर एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू येईल. बरं, पुढे बघा 3 मार्कचे क्वेश्चन कोणते कोणते आहेत त्याच्यामधले. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये बघा 5x + 3y इज इक्वल टू -11 हे एक इक्वेशन आहे, आणि 2x + 4y इज इक्वल टू -10 हे एक इक्वेशन आहे. आणि क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह करायचे आहेत. कसं काढतोय आपण ते, या दोन इक्वेशन वरनं 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करतोय. कोणते कोणते ते, d, त्यानंतर dx आणि त्यानंतर काय dy. या 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर त्या 3 डिटर्मिनंट वरून x ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, dx/d, आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, dy/d. हा एक क्वेश्चन किती मार्कला बघा, 3 मार्कला क्वेश्चन येतोय हा. पुढे बघा वर्ड प्रॉब्लेम आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ डबल द एज ऑफ द फादर अँड इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. याच्यामध्ये पण काय सांगा, पहिल्यांदा लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल तुम्हाला फॉर्म करायला पाहिजेत. त्याच्यासाठी कशाला तरी एक्स कन्सिडर करायला पाहिजेत, कशाला तरी वाय कन्सिडर करायला पाहिजेत. त्याच्यावरून 2 इक्वेशन फॉर्म करा आणि ती सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, फादरचं एज येणार आहे आणि सनचं एज येणार आहे. बघा पुढचा कुठला क्वेश्चन आहे, कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन्स इंटू सायमल्टेनियस इक्वेशन्स अँड सॉल्व्ह. ही जी 2 इक्वेशन दिल्यात ती पहिल्यांदा काय करायला पाहिजेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला कसं करणार आहे बघा जरासं, हे प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे हा. इथं स्क्वेअर रूट ऑफ x/y इज इक्वल टू 4 आहे. जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय येणार आहे बघा, x/y इज इक्वल टू किती, 4 चा स्क्वेअर 16, म्हणजेच काय x इज इक्वल टू 16y. म्हणजे इक्वेशन कसं होणार आहे, x - 16y इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन झालं काय बघा, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. तसंच याच्यावरनं एक लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल करायचं आहे. कसं ते, xy ने इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय. म्हणजे xy न ह्या साईडला मल्टिप्लाय झाल्यानंतर या x ला पण मल्टिप्लाय आणि y ला पण मल्टिप्लाय होणार आहे. xy मल्टिप्लाइड बाय x जर केला तुम्ही तर काय येणार आहे ते y, आणि प्लस xy मल्टिप्लाइड बाय y केलं तर काय येणार आहे ते x, आणि इज इक्वल टू व्हॅल्यू किती उरली आहे फक्त इकडे 1. हे एक लिनियर इक्वेशन झालं, हे एक लिनियर इक्वेशन झालं. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, x आणि y च्या व्हॅल्यूज येणार आहेत. पुढचा कुठला क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + 2y इज इक्वल टू 4. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा ग्राफ तुम्हाला एक काढायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म्ड बाय द लाईन इंटरसेक्टिंग x ॲक्सिस अँड y ॲक्सिस. काय करायचं आहे बघा, जर ह्या लाईनचा जर ग्राफ काढायचा झालं तर कसं काढायला पाहिजे सांगा, x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करायला पाहिजे तुम्हाला. 3 किंवा 4 व्हॅल्यूज फाइंड करा. मिनिमम 2 सफिशियंट आहेत, पण 3 नाही तर 4 काढून घ्या, कारण कॅल्क्युलेशन मध्ये एखादी मिस्टेक होऊ शकते. समजा तो ग्राफ असा कसा तरी आलाय, देन जो हा ट्रायंगल फॉर्म झाला आहे, ही लाईन, हा y ॲक्सिस आणि हा x ॲक्सिस, त्याच्यामुळे हा जो ट्रायंगल फॉर्म झाला आहे त्या ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायला सांगितलंय, एरिया काढायला सांगितलंय. बघा, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल फॉर्म्ड बाय द लाईन इंटरसेक्टिंग द x ॲक्सिस अँड y ॲक्सिस. बरं, कसं काढणार सांगा, कुठला ट्रायंगल होणार आहे, हा राईट अँगल ट्रायंगलच होणार आहे. राईट अँगल ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा असतोय, हा म्हणजे त्याचा बेस असणार आहे आणि हा म्हणजे त्याचा काय असणार, ही म्हणजे काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईटचा फॉर्म्युला यूज करून काढू शकताय तुम्ही. बरं बघा पुढचा क्वेश्चन काय, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स x + 3y इज इक्वल टू 7, 2x + y इज इक्वल टू -1 युजिंग ग्राफिकल मेथड. कसं काढायचं सांगा, ग्राफिकल मेथड यूज करून. ह्या इक्वेशनचा पहिल्यांदा तुम्हाला ग्राफ काढायला पाहिजेत. त्याच ग्राफ पेपरवर ह्या इक्वेशनचा पण ग्राफ काढायचा, आणि दोन्ही लाईन जिथं इंटरसेक्ट करतील त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट म्हणजेच काय असणार आहे, ह्या 2 इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ती x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे, याचं सोल्युशन असणार आहे. बरं, पुढचा काय बघा, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन 4m + 6n इज इक्वल टू 54 अँड 3m + 2n इज इक्वल टू 28 युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा यूज करून काय 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. 3 डिटर्मिनंट काढायला लागतात आपल्याला, dx, बरं x च्या जागी m आहे, त्याच्यासाठी तुम्ही
पहिल्या डिटर्मिनंटला डी म्हणा, दुसऱ्या डिटर्मिनंटला डीएम म्हटला तरी चालतंय, आणि तिसऱ्या डिटर्मिनंट काय असते सांगा, डीवाय. त्या डीवायच्या जागी काय एन आहे म्हणजे डीएन म्हणा तिसरा डिटर्मिनंट. एम ची व्हॅल्यू काय असणार आहे, डीएम अपॉन डी, आणि एन ची व्हॅल्यू काय असणार आहे, डीएन अपॉन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A 3-digit number is equal to 17 times the sum of its digits. 3 डिजिटचा एक नंबर आहे, तो काय 17 टाइम्स आहे कुणाच्या, त्या डिजिट मधल्या, त्या नंबर मधल्या ऑल डिजिटच्या समच्या 17 टाइम्स आहे. इफ 198 इज ऍडेड टू द नंबर, द डिजिट गेट रिव्हर्स्ड. म्हणजे त्या नंबर मध्ये जर 198 ऍड केलं तर काय होतंय, तो नंबर रिव्हर्स होतोय. म्हणजेच काय, समजा तो नंबर, समजा तो नंबर 329 आहे, हाच नंबर असेल असं नाही. जर याच्यामध्ये तुम्ही 198 ऍड केलं तर डिजिट रिव्हर्स होतात. म्हणजेच काय, 9, 2 and 3. बघा 3 लास्टला गेले, 2 मध्ये, आणि 9 कुठं, फर्स्टला. द सम ऑफ द एक्स्ट्रीम डिजिट्स इज 1 लेस दॅन द मिडल डिजिट्स, फाइंड द नंबर. देन हा नंबर काय असणार आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. बरं, पुढचा काय बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. हे पण काय करायचं, ग्राफिकली इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. बघा तुम्हाला ह्या इक्वेशनचा एकदा ग्राफ काढा, ह्या इक्वेशनचा एकदा ग्राफ काढा, आणि दोन लाईन जिथे इंटरसेक्ट करतात ते म्हणजेच काय असणार आहे, ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. बरं बघा, त्याच टॉपिक मधले 4 मार्कचे पण क्वेश्चन असतात. बघा कसं आहे, बघा पहिला क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. ही दोन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिल्यात, आणि ही दोन इक्वेशन काय करायचे आहेत तुम्हाला, सॉल्व करायचे आहेत. बघा जरा कसं करणार. हा जो एक्स वाय डिनॉमिनेटर आहे ह्या दोघांचा पण आहे, म्हणजे एक्स वाय डिनॉमिनेटर ह्याचा पण सेपरेट करा आणि ह्याला सेपरेट द्या. एक्स वाय डिनॉमिनेटर काय उरणार सांगा, 7 अपॉन एक्स ला एक्स कॅन्सल होणार म्हणजे 7 अपॉन वाय, प्लस वाय ला वाय कॅन्सल होणार म्हणजे उरणार काय, इथं मायनस होणार आहे. मायनस 2 अपॉन काय उरणार आहे, एक्स इज इक्वल टू किती सांगा, 5. इथं पण तसंच करा, एक्स वाय याला पण द्या आणि याला पण द्या डिनॉमिनेटर. एक्स ला एक्स कॅन्सल झाल्यानंतर उरणार काय, 8 अपॉन वाय, अँड प्लस वाय अपॉन हे एक्स वाय होतं, वाय ला वाय कॅन्सल झाल्यानंतर काय उरणार आहे, 7 अपॉन एक्स, आणि इज इक्वल टू किती, 15. दोन काय झाली सांगा, लिनियर इक्वेशन नाही आहे ती, पण ही इक्वेशन लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायला येणार आहेत आपल्याला. कसं ते, काहीतरी सबस्टिट्यूशन यूज करायला पाहिजेत. इथं 1 अपॉन वाय साठी काहीतरी सबस्टिट्यूशन यूज करा, आणि 1 अपॉन एक्स साठी काहीतरी सबस्टिट्यूशन यूज करा. काय होणार आहे, जे सबस्टिट्यूशन यूज करशील त्याचं पहिल्यांदा सोल्युशन येणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी 1 अपॉन वाय ला ए कन्सिडर केलं आणि 1 अपॉन एक्स ला बी कन्सिडर केलं, तर हे इक्वेशन कसं होणार आहे, 7a मायनस 2b इज इक्वल टू 5, आणि हे इक्वेशन कसं होणार आहे, 8a प्लस 7b इज इक्वल टू 15. ही दोन इक्वेशन सॉल्व केल्यानंतर कुठली व्हॅल्यू येणार आहे आपल्याला, ए आणि बी ची व्हॅल्यू येणार आहे. आणि जर ए आणि बी ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर एक्स आणि वाय ची पण व्हॅल्यू येणार. म्हणजेच काय, या दोन इक्वेशनचं सोल्युशन येणार आहे ते एक्स आणि वाय ची व्हॅल्यू म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. A आणि B दोन टाइपचे बॉक्सेस आहेत, ते ट्रक मध्ये काय करायचे आहेत, प्लेस करायचे आहेत, आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन्स आहे. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of boxes. काय म्हटले सांगा, ए आणि बी दोन टाइपचे बॉक्सेस आहेत. काहीतरी कन्सिडर करा, ए टाईप बॉक्सच्या एका बॉक्सचं वेट एक्स आहे असं कन्सिडर करा, आणि टाईप बी बॉक्सचं वेट किती आहे, वाय असं कन्सिडर करा. दोन इक्वेशन फॉर्म होणार आहेत. दोन इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर काय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू येणार आहे तुमची. पुढचा कुठला क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. इथं पण काय करायला पाहिजे सांगा, लिनियर इक्वेशन नाही आहेत, पण पहिल्यांदा ही इक्वेशन काय करायला पाहिजे तुम्हाला, लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजेत. त्याच्यासाठी काहीतरी सबस्टिट्यूशन यूज करायला पाहिजेत. इथं जसं आपण केलं तसं 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे बघा. पुढचा काय क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ द ग्राफ्स representing the equations 2x minus y is equal to 2 and 4x plus 3y is equal to 24 on the same graph paper.
फाइंड द एरियाज ऑफ द ट्रँगल्स फॉर्म्ड बाय दीज लाईन्स, द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. म्हणजेच काय सांगा, ही जी दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशनचा काय काढायचा आहे, ग्राफ काढायचा आहे ऑन द सेम ग्राफ पेपर. आणि तिथं त्या ग्राफ पेपरमध्ये ह्या दोन लाईन्स आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस यांच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ ट्रँगल्स होतात त्या सगळ्या ट्रँगलचा काय काढायचं आहे तुम्हाला, एरिया फाइंड करायचा आहे. 4 मार्कला क्वेश्चन आहे बघा. बरं, पुढचे दोन क्वेश्चन काय आहेत बघा. when 1 is added to the numerator as well as the denominator of a certain fraction, it becomes 1/2. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे, त्याला कन्सिडर करा तुम्ही x upon y वाटल्यास. if when 1 is added to the numerator as well as denominator of a certain fraction, म्हणजे न्यूमरेटर मध्ये पण 1 ऍड केलंय आणि डिनॉमिनेटर मध्ये पण 1 ऍड केलंय, त्यावेळी तो फ्रॅक्शन काय होते, 1/2 होते. इथे एक लिनियर इक्वेशन फॉर्म होणार आहे तुमचं. if 1 is subtracted from the numerator and denominator of both, the fraction becomes 1/3. म्हणजे न्यूमरेटर मधनं पण 1 सबट्रॅक्ट केले, डिनॉमिनेटर मधनं पण 1 सबट्रॅक्ट केले, तो फ्रॅक्शन काय होणार आहे, 1/3. फाइंड द ओरिजिनल फ्रॅक्शन, म्हणजे x upon y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. पुढचा काय बघा. अ बोट कव्हर्स 32 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 7 hours. बोटला अपस्ट्रीम मध्ये जाण्यासाठी 32 किलोमीटर आणि डाउनस्ट्रीम मध्ये 36 किलोमीटर जाण्यासाठी टोटल किती आवर्स लागतात, 7 hours लागतात. ऑल्सो इट कव्हर्स 40 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम. म्हणजे अपस्ट्रीम 40 किलोमीटर जायचं आहे, डाउनस्ट्रीम 48 किलोमीटर जायचं आहे. ते किती वेळात कंप्लीट करते, ती 9 hours मध्ये कंप्लीट करते. फाइंड द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर अँड दॅट ऑफ द स्ट्रीम. बरं, काहीतरी कन्सिडर करा. स्टील वॉटर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर एक्स आहे असं कन्सिडर करा, अँड स्पीड ऑफ स्ट्रीम वाय असं कन्सिडर करा. जर तिला अपस्ट्रीम मध्ये जायचं आहे, अपस्ट्रीम म्हणजेच काय, समजा ही नदी आहे, अपस्ट्रीम मध्ये जायचं म्हणजेच काय, फ्लोच्या अपोजिट साईडला जायचं आहे, स्पीड आपोआपच कमी होणार आहे. त्यावेळी ते स्पीड काय असते, बोटचं स्पीड किती आहे ते एक्स, आणि मायनस स्ट्रीमचं स्पीड काय होते ते एक्स मायनस वाय. आणि जर डाऊनस्ट्रीम मध्ये जायचं झालं, डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड काय होते, वाढते. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड वाढते, ते वाढलेलं स्पीड काय असते, ह्या दोघांची ऍडिशन म्हणजेच किती, एक्स प्लस वाय. आणि हे दोन स्पीड यूज करून काय करायचं, तुम्हाला इक्वेशन फॉर्म करायचे. आणि ती दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय एक्स आणि वाय ची व्हॅल्यू येणार आहे तुमची. बरं, पुढचा कुठला टॉपिक आहे बघा, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी या टॉपिकसाठी ऑप्शनसह 8 मार्क आहेत. 8 मार्क म्हणजे 8 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात या टॉपिकवर. त्याच्यासाठी बघा, 1-1 मार्कचे काहीतरी रँडम एक्सपेरिमेंट दिला असेल तुम्हाला, आणि त्याचा सॅम्पल स्पेस लिहा आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहा, म्हणजे एन ऑफ एस लिहा. असा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये बघा, बुकमध्ये पण दिलेले आहेत तुम्हाला, हा चार्ट बुकमध्ये दिलेला आहे तुम्हाला. कुठले रँडम एक्सपेरिमेंट आहेत बघा. त्याच्यामध्ये 1 कॉइन इज टॉस्ड. जर 1 कॉइन टॉस केला तर सॅम्पल पॉईंट्स काय काय असणार आहेत बघा, एक तर हेड पडेल नाही तर टेल पडेल. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 2 असणार आहेत. जर 2 कॉइन टॉस केले तर कुठले असणार आहेत बघा, सॅम्पल पॉसिबिलिटीज काय काय असणार आहेत. एक तर दोन्ही हेड पडतील, पहिला हेड पडेल नंतर टेल पडेल, त्याच्यानंतर टेल हेड, त्यानंतर टेल. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती असणार आहेत सांगा, इथं 4 असणार आहेत. पुढं जर 3 कॉइन टॉस केले तर काय काय असणार आहेत बघा, 8 पॉसिबिलिटीज असणार आहेत. त्या 8 पॉसिबिलिटीज काय काय असणार आहेत बघा. त्या एक तर तिन्हीच्या तिन्ही हेड पडतील, 2 हेड, त्यानंतरचा थर्ड टेल, त्यानंतर लास्टला 2 जे आहेत ते हेड, मिडलला येते टेल, त्यानंतर पहिला टेल, लास्टचे 2 हेड, त्याच्यानंतर पहिला हेड, लास्टचे 2 टेल, मधला हेड जे शेवटचे 2 आहेत, पहिला आणि लास्टचा, ते म्हणजेच काय टेल, पहिले 2 टेल, लास्टचा हेड, आणि तिन्हीच्या तिन्ही टेल पॉसिबिलिटीज असणार आहे त्या. म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती झाल्या सांगा, त्या 8 झाल्या. पुढं डाईज थ्रोन म्हणजे एक ठोकळा असतो, तो काय केलाय, टाकलाय. त्याच्यामध्ये काय असणार आहे सांगा, 1 2 3 4 5 6 या पॉसिबिलिटीज असणार आहेत. एन ऑफ एस किती असणार आहे इथे सांगा, 6 असणार आहे. 2 डाईस आर थ्रोन म्हणजेच त्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स कुठले असणार आहेत बघा, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. तसंच 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 असं डॉट कितीपर्यंत असणार आहे, 6 पर्यंत असणार आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती असतात त्याच्यामध्ये, 36. त्यानंतर अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ बिअरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. म्हणजे काय, कार्डचा एक पॅक आहे, त्याच्यामध्ये किती कार्ड्स आहेत, टोटल 25 आहेत,
आणि त्याच्यावर 1 पासून 25 पर्यंत नंबर लिहिलेले आहेत आणि त्याच्यातलं एक कार्ड काय केले, ड्रॉन केले. काय काय पॉसिबिलिटी असू शकणार आहेत सांगा. तुम्हाला 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, डॉट 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 25 पर्यंत काय पण मिळेल तुम्हाला. म्हणजे ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज असणार आहेत. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असणार आहेत, एन ऑफ एस म्हणजे 25. पुढं, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स. याच्यावर क्वेश्चन असतो काय 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 बघा. 52 कार्ड्सचं काय पॅक आहे एक, त्याच्यामधनं काय केले, एक कार्ड काढले. बरोबर आहे काय. टोटल किती कार्ड्स असणार आहेत, किती कार्ड असतात त्या पॅकमध्ये, 52 कार्ड्स असणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असणार आहेत, 52. बरं, त्या 52 कार्ड्समध्ये कोणते कोणते कार्ड्स असतात ते पण बघा जरा. त्याच्यामध्ये टोटल 4 टाईपची कार्ड्स असतात. पहिला म्हणजे डायमंड, त्यानंतर स्पेड, हार्ट आणि त्याच्यानंतर काय, क्लब. 52 मधली डायमंडची 13 कार्ड्स असतात, स्पेडची 13, हार्टची 13 आणि क्लबची 13. आणि त्या 13 मध्ये बघा, 13 मध्ये काय काय असते बघा. पहिला म्हणजे एस कार्ड, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत. त्यानंतर जॅक कार्ड एक, क्वीन कार्ड एक आणि किंग कार्ड एक. टोटल किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. ही 13 कार्ड, ही 13 कार्ड, ही 13 कार्ड आणि ही 13 कार्ड. टोटल किती कार्ड झाले ते, 52. बरं, ह्या 4 टाईप मधली जे डायमंड आणि जे हार्ट आहेत ती म्हणजेच कोणती कार्ड असतात, रेड कार्ड. आणि स्पेड आणि क्लब जे आहेत ती म्हणजेच कोणते कार्ड असणार आहेत, ब्लॅक. ही 13 आणि ही 13. टोटल ब्लॅक कार्ड किती असतात, 26. आणि जी रेड कार्ड आहेत ती डायमंडची 13 आणि हार्टची 13, ती म्हणजे किती, 26. बरोबर आहे का बघा. बरं, पुढचा बघा क्वेश्चन कसे आहेत. 2 coins are tossed simultaneously, write the sample space. प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे हो. काय म्हटलंय, 2 कॉइन टॉस केल्यात, देन राईट द सॅम्पल स्पेस. कोणते कोणते असणार आहेत सांगा सॅम्पल पॉइंट्स. एकतर HH असणार, नाहीतर HT असणार, TH आणि काय TT. राईट द सॅम्पल स्पेस तेवढंच सांगितले तुम्हाला, 1 मार्कला क्वेश्चन आहे. एन ऑफ एस किती आहे सांगा, इथं 4 आहे. बरं, पुढे काय बघा. If P of A is equal to 4/9, N of S is equal to 36, what is number of A? P of A चा फॉर्म्युला यूज करा. P of A म्हणजेच काय असते, N of A डिवायडेड बाय N of S. त्यातली N of S ची व्हॅल्यू दिली आहे, N of A ची व्हॅल्यू येणार आहे तुम्हाला त्याच्यावरनं. 1 मार्कला क्वेश्चन आहे. इथं काय काय दिले बघा. N of A is equal to 4, N of S is equal to 12, देन P of A, प्रोबॅबिलिटी ऑफ A काढायला सांगितले. P of A म्हणजेच काय असते, N of A डिवायडेड बाय N of S, 4 डिवायडेड बाय 12. हे म्हणजे तुमचा आन्सर असणार आहे. बरं, पुढचे बघा 2 मार्कचे क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये कसे अ बॉक्स कंटेन्स 5 रेड, 8 ब्लू अँड 3 ग्रीन पेन्स. ऋतुजा wants to pick a pen at random. What is the probability that the pen picked up is blue? पहिल्यांदा N of S लिहा. याच्यामध्ये N of S किती असणार आहे, सगळ्या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटीज असणार आहेत, एक पेन तिनं पिक केलाय. हे 5, हे 8 आणि हे 3. 8 आणि 5 13 आणि 3 16. टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती असणार आहेत, 16. त्यातलं तिला काय करायचं आहे, ब्ल्यू पेन मिळण्याची पॉसिबिलिटी किती असणार आहे ते विचारलंय. ब्ल्यू पेन किती आहे, टोटल 8. म्हणजे 8 डिवायडेड बाय किती असणार आहे ते 16 आलेलं ना. 8 आणि 5 13 आणि 3 16. हा, 8 डिवायडेड बाय 16 म्हणजेच किती असणार ते 1/2. पुढचा क्वेश्चन काय बघा. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस S, द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स S, N of S, event R and T using set form N of R and N of T. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय दिलाय बघा. 2 digit numbers using the digits 6, 7 and 8 are formed without repeating the digits. याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाते बघा, असे नंबर फॉर्म करायचे आहेत आणि विदाउट रिपीटिंग डिजिट्स म्हटले. कोणते कोणते नंबर फॉर्म होणार आहेत, एकतर 67, 68, 76, 78, 86 आणि 87. टोटल नंबर ऑफ किती नंबर तयार झाले ते 6 नंबर तयार झाले. तर तुम्हाला काय सांगितले सांगा, सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं, N of S लिहायला सांगितले आणि जे हे 2 इव्हेंट दिले आहेत त्यांची पण प्रोबॅबिलिटी लिहायला सांगितली आहे. काय प्रोबॅबिलिटी नाही, N of R अँड N of T लिहायला सांगितले. तर कुठला आहे बघा इव्हेंट R. R इज द इव्हेंट दॅट द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. या 6 मधले किती नंबर डिव्हिजिबल आहेत ते म्हणजे सेट फॉर्म मध्ये लिहा तुम्ही. T इज द इव्हेंट दॅट द नंबर इज प्राईम नंबर. त्या 6 मधले किती प्राईम नंबर्स आहेत ते लिहा तुम्ही. पुढचा कुठला आहे बघा. 2 coins are tossed simultaneously. Find the probability of the event of getting no head.
2 कॉइन्स आर टॉस्ड म्हटलंय, देन इव्हेंट काय दिलाय तुम्हाला, नो हेड. तर हेड न मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे तुम्हाला विचारलंय. पुढचं काय बघा, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ वेल शफल्ड 52 कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड इज फेस कार्ड. बरं, एन ऑफ एस किती असते सांगा, याच्यामध्ये 52 कार्ड्स आहेत, एन ऑफ एस किती असणार आहे, 52 असणार आहे. आणि तुम्हाला कसली प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली, गेटिंग फेस कार्ड. बरं, टोटल फेस कार्ड किती असणार आहे सांगा. फक्त डायमंडमध्ये 13 कार्ड्स असतात, त्याच्यामध्ये किंग, क्वीन आणि जॅक ही 3 कार्ड काय असणार आहेत सांगा, फेस कार्ड. तशी 4 टाईपची, टोटल 4 टाईपची कार्ड्स असतात. 4 3 आर 12. म्हणजे त्या इव्हेंटला जर आपण ए म्हटलं तर एन ऑफ ए किती असणार आहे, 12. म्हणजे प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 12/52. त्याला सिम्प्लिफाय करा तुम्ही. पुढचा क्वेश्चन काय बघा, देर आर 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn shows an even number. The ticket drawn shown a number which is multiple of 5. म्हणजे 1 to 15 पर्यंत कार्डवर नंबर लिहिलाय, त्याच्यापैकी एक कार्ड पिक केलंय. पहिल्यांदा यस लिहा आणि तुम्हाला काय काढायला सांगितले, प्रोबॅबिलिटी ह्या 2 इव्हेंटची काढायला सांगितली. पहिला कुठला इव्हेंट आहे, इव्हन नंबर मिळण्याची, आणि दुसरा कुठला आहे, मल्टिपल ऑफ 5 नंबर मिळण्याचे. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय बघा, अ कॉइन इज टॉस्ड अँड डाय इज रोल्ड सायमल्टेनियसली. काय केलाय, एक कॉइन टाकलाय आणि काय एक डाय रोल केलाय. एक्स इज द इव्हेंट ऑफ गेटिंग टेल अँड नंबर ग्रेटर दॅन 3. म्हणजे एक्स कुठला इव्हेंट आहे, टेल मिळणार आणि तुम्हाला नंबर ग्रेटर दॅन 3 पाहिजे आहे. देन राईट सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट एक्स आणि एन ऑफ एक्स पण लिहायला सांगितले तुम्हाला. पुढचा काय बघा, अ बॉक्स कंटेन्स 30 tickets bearing only one number from 1 to 30 on each. If one ticket is drawn at random, find the probability of an event that the ticket drawn bears an odd number. 1 to 30 पर्यंत कार्डवर नंबर लिहिलाय, त्याच्यापैकी एक कार्ड पिक केलंय, तर तुम्हाला ऑड नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, किंवा कम्प्लीट स्क्वेअर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे. 2 मार्कला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, इन अ हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स, 4 offenders and 1 goalie. Out of these, 1 player is to be selected randomly as a captain. त्याच्यामध्ये काय आहेत सांगा, 6 डिफेंडर्स आहेत, 4 ऑफेंडर्स आहेत आणि 1 गोली आहे. त्यांच्यापैकी तुम्हाला काय एक कॅप्टन म्हणून काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन दॅट द गोली विल बी सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन. म्हणजे तो गोली सिलेक्ट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ते तुम्हाला काढायला सांगितले. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड ॲज अ कॅप्टन. हे डिफेंडर कॅप्टन होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ते तुम्हाला काढायला सांगितलं. बरं, पुढचे बघा 3 मार्कचे क्वेश्चन. याच्यामध्ये 4 मार्कचे क्वेश्चन क्वचितच येऊ शकतात. 3 मार्कचे क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यावरती येणारच नाही याच्यामध्ये, या टॉपिकवरचा. 3 मार्कचे कोणते कोणते क्वेश्चन आहेत बघा जरा. 2 digit numbers are formed using the digits 2, 3, 5, 7 and 9 without repetition. What is the probability of the following events? ह्या डिजिट्स पासून काय करलाय, किती डिजिटचा नंबर फॉर्म केलाय, 2 डिजिटचा नंबर फॉर्म केलाय, विदाउट रिपिटेशन म्हटलंय. देन तुम्हाला फाइंड द प्रोबॅबिलिटी काढायला सांगितलं कुठली, या 2 इव्हेंटची. द नंबर फॉर्मड इज अन ऑड नंबर अँड द नंबर फॉर्मड इज मल्टिपल ऑफ 5. टोटल किती डिजिट्स आहेत बघा, 1 2 3 4 5. 5 4 जा 20 नंबर तयार होणार आहेत बघा याच्यामध्ये. आणि त्या 20 मधले पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहा तुम्ही. द नंबर फॉर्मड इज ऑड नंबर. ऑड नंबर किती आहेत ते बघा तुम्ही, आणि मल्टिपल ऑफ 5 नंबर्स किती आहेत ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस. एस लिहायचं आहे, एन ऑफ एस लिहायचं आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट ऑल्सो राईट इव्हेंट ए बी अँड सी इन द सेट फॉर्म अँड राईट एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी. बरं, तुम्हाला याच्यामध्ये मी सगळ्या टाईपचे रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत बघा. कुठला, 1 डाय इज रोल्ड. देन याच्यामध्ये कोणते कोणते इलेमेंट्स असणार आहेत, इवन नंबर ऑन द अप्पर फेस, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस अँड प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. हे कुठले इव्हेंट लिहा तुम्ही, एन ऑफ ए किती येते ते पण लिहा. पुढचं बघा, हे पण 2 टाईपचे मी रँडम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये पण तेच करायचं आहे, सॅम्पल स्पेस लिहा, एन ऑफ एस लिहा, आणि ए बी सी 3 इव्हेंट दिलेले आहेत ते सेट फॉर्म मध्ये लिहा, आणि एन ऑफ ए, एन ऑफ बी अँड एन ऑफ सी लिहा. कुठला आहे बघा, 2 डाईस आर रोल्ड. 2 डाईस आर रोल्ड, 36 नंबर ऑफ एलिमेंट्स येतात त्याच्यामध्ये.
ते तुम्ही पाठीमागे जाऊन बघा परत. इव्हेंट कुठले कुठले दिलेत बघा. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10. मिनिमम 10 म्हणजे मॅक्झिमम किती पण असू शकते. मॅक्झिमम किती असणार आहे? 12 असणार आहे. म्हणजे सम ऑन द अप्पर फेस एकतर 10 असेल, 11 असेल, नाहीतर 12 असेल. पुढचा काय बघा. द सेम नंबर ऑन बोथ द अप्पर फेसेस. बोथ अप्पर फेसेसवर काय पाहिजे तुम्हाला? सेम नंबर पाहिजेत. जे दोन डाय तुम्ही थ्रोन केला आहे त्या दोन्ही डायवर काय पाहिजेत? सेम नंबर. म्हणजे एकतर 1 1 2 2 3 3 4 4 5 5 नाहीतर 6 6. पुढचा काय बघा. तोच क्वेश्चन आहे, फक्त रॅन्डम एक्सपेरिमेंट चेंज केलाय. काय म्हटलंय सांगा. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. कसं येणार आहे सांगा याच्यामध्ये. इथंच लिहितो सॅम्पल स्पेस मी. 1 कॉइन टॉस केला तर एकतर हेड मिळणार नाही तर टेल मिळणार. आणि 1 डाय थ्रोन केलाय म्हणजे 1 2 3 4 5 6 काय पण मिळेल. पॉसिबिलिटीज काय काय असणार आहेत. समजा कॉइनवर हेड पडलाय तर डायवर काय काय मिळू शकते आपल्याला. 1 मिळू शकते, हेड पडलाय 2 पडू शकते, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6. त्यानंतर ह्या 6 पॉसिबिलिटीज झाल्या. कॉइनवर आपल्याला टेल पण पडू शकते ना. म्हणजे काय काय पॉसिबिलिटीज असणार आहे. टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5 अँड टेल 6. किती नंबर ऑफ पॉसिबिलिटीज होणार आहेत त्या? 12 नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. त्याच्यामध्ये इव्हेंट कोणते कोणते दिलेत बघा. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर. टू गेट हेड अँड ऑड नंबर म्हणजे हा एक असणार आहे, हा एक असणार आहे आणि हा एक असणार आहे. 3 नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. कंडिशन फॉर इव्हेंट बी काय दिली आहे बघा. टू गेट हेड ऑर टेल अँड इव्हन नंबर. हेड किंवा टेल काही पण चालते, किंवा फक्त तुम्हाला काय पाहिजे? इव्हन नंबरच पाहिजेत. म्हणजे किती एलिमेंट्स असणार आहेत बघा. H2, H4, H6, T2, T4 आणि T6 म्हणजे 6 नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. कंडिशन फॉर इव्हेंट सी काय दिली आहे बघा. नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. कॉइनवर काय पाहिजे? टेल पाहिजेत. पण अप्पर फेसवर किती पाहिजे तुम्हाला? डायच्या 7 पाहिजेत. पॉसिबिलिटी आहे का काही? नाही. म्हणजे काय असणार आहे. सी हा जो इव्हेंट असणार आहे त्याच्यामध्ये 0 नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत. म्हणजे नल सेट असणार आहे तो. आणि एन ऑफ सी किती? 0 असणार आहे बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. लास्ट क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन तोच आहे. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स धिस without repetition. What is the probability that the number formed is an odd number or multiple of 5? याच्यापासून तुम्हाला काय करायचं आहे? 2 डिजिटचा नंबर फॉर्म करायचा आणि या दोन्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटीज फाइंड करा. बरं, पुढचा काय नेक्स्ट टॉपिक काय बघा. स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स पण एक मोठा टॉपिक आहे आणि वेटेज किती आहे सांगा त्याचं? 12 मार्क्स आहे. म्हणजे ऑप्शनचे सगळे क्वेश्चन धरून 12 मार्क्स साठी हा टॉपिक आहे. फक्त काय मीन, मेडियन, मोड हे काय 3 टाईपचे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीज आहेत. फक्त त्याच्यामध्ये मीन जो आहे तो 3 टाईपनं काढायचा आहे. एक डायरेक्ट मेथड, अज्युम्ड मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. मेडियनचा एक फॉर्म्युला आहे आणि मोडचा एक फॉर्म्युला आहे. आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द डेटामध्ये हिस्टोग्राम काढायचा आहे तुम्हाला, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे आणि पाय डायग्राम काढायचा आहे, पाय चार्ट. याच्यावर सगळे क्वेश्चन असतात. याच्यामध्ये बघा 1 मार्काचे क्वेश्चन काय काय आहेत बघा याच्यावर. फाइंड डी बार if summation of fi di is equal to 108 and summation of fi is equal to 100. d बार काढायचा आहे, ह्या di चा मीन काढायचा आहे. काय असतो फॉर्म्युला? समेशन ऑफ fi di डिवायडेड बाय समेशन ऑफ fi म्हणजे 108 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती असणार आहे? तो 1.08 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. फाइंड समेशन ऑफ fi if u bar is equal to -0.1 and summation of fi ui is equal to -5. मीन कसा काढणार? u bar is equal to फॉर्म्युला काय असतो? समेशन ऑफ fi ui डिवायडेड बाय समेशन ऑफ fi. बरोबर आहे का? हे तो फॉर्म्युला यूज करून समेशन ऑफ fi काढता येईल तुम्हाला. राईट लोअर बाउंड्री अँड अपर बाउंड्री ऑफ द क्लास 20 to 30 इफ द क्लासेस आर 10 to 20, 20 to 30, 30 to 40. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट लिहायचं आहे तुम्हाला. अप्पर बाउंड्री किती आहे? 20 आणि अप्पर बाउंड्री किती आहे? 30 आणि लोअर बाउंड्री किती आहे? 20 असणार आहे. हा पण प्रिव्हियस इयरला विचारलेलाच क्वेश्चन आहे बघा. बरं, 2 मार्क्स साठी क्वेश्चन काय बघा याच्यामधले. द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ द नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन सॉफ्टवेअर कंपनी. प्रिपेअर अ लेस दॅन अप्पर लिमिट टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे तुम्हाला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आहे तुम्हाला.
लेस दॅन टाईपचे. बरं काय काय दिले सांगा. वर्कर्स आहेत जे 0 to 2 hours एवढे काम करतात, ते नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते 8 आहेत. 2 to 4 hours जे वर्क करतात ते किती आहेत 14. 4 to 6 वर्क करतात असे किती आहेत 18. 6 to 8 hours काम करतात असे किती आहेत 10. आणि 8 to 10 hours काम करतात असे किती आहेत 10 आहेत. इथं वर्कर्स पाहिजे ना का, वर्कर्स नंबर ऑफ वर्कर्स. बरं नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इफ L is equal to 10, F1 is equal to 70, F0 is equal to 58, F2 is equal to 42, H is equal to 2, then find the mode using formula. मोडचा फॉर्म्युला यूज करा आणि काय काढायचं आहे तुम्हाला, सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. मोडचा फॉर्म्युला काय असतोय, L प्लस F1 मायनस F0 त्याला डिवायडेड बाय 2F0 मायनस F1 मायनस F2 आणि सगळ्याला मल्टिप्लाइड बाय काय H. कसं असते फॉर्म्युला बघा, मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0. फॉर्म्युला काय असतोय F1 मायनस F0 त्याला डिवायडेड बाय काय 2F1 मायनस F0 अँड मायनस F2 आणि सगळ्याला मल्टिप्लाइड बाय काय असते H असते बघा, सगळ्याला मल्टिप्लाइड बाय H. पुढचा क्वेश्चन काय बघा, या सगळ्या हे सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा आणि मोडची व्हॅल्यू तुम्हाला येईल. मग पुढचा क्वेश्चन बघा काय, the following table shows the classification of the number of workers and the number of hours they work in a software company. Prepare a less than upper limit type cumulative frequency distribution table. डेली किती वर्क करतात आणि नंबर ऑफ वर्कर्स इथे दिलेले आहेत तुम्हाला. 8 to 10 hours काम करणारे 150 आहेत, 10 to 12 hours काम करणारे 500 आहेत, 12 to 14 hour काम करणारे 300 आहेत आणि 14 to 16 hour काम करणारे किती आहेत 50. याचा पण काय करायचं सांगा तुम्हाला, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे लेस दॅन टाईपचे. बरं 3 मार्काचे क्वेश्चन काय काय आहेत बघा याच्यामध्ये. मॅक्झिमम क्वेश्चन याच्यातले 3 मार्कलाच विचारले जातील बघा आणि थोडे क्वेश्चन आहेत ते 4 मार्कचे, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ज्यादा आहेत, पाय चार्टवर थोडे क्वेश्चन असतील असे क्वेश्चन बघा. द एरिया अंडर डिफरंट क्रॉप्स इन अ सर्टन विलेज इज गिवन बिलो. ड्रॉ अ पाय डायग्राम शोईंग द इन्फॉर्मेशन. क्रॉप दिलेले आहेत आणि एरिया दिलेला आहे, त्याच्यावरून काय काढायचं तुम्हाला, पाय डायग्राम काढायचे आहे. जवार बघा किती आहे 40 हेक्टर्स, फीट किती एकर मध्ये आहे 60 एकर्स मध्ये, शुगर केन किती एकर मध्ये आहे 50 अँड व्हेजिटेबल किती एकर मध्ये आहे 30 एकर्स मध्ये. बरं काय काढायला पाहिजे सांगा, ईच सेक्टरसाठी 1 2 3 4 सेक्टर्स आहेत, त्याच्यासाठी काय काढायला पाहिजे तुम्हाला, पहिल्यांदा सेंट्रल अँगल किती असणार आहे तो पहिल्यांदा फाइंड करायला पाहिजे आणि त्यानंतर काय काढायचा पाय चार्ट काढायचा. पुढचा काय बघा, the following table shows daily wages of 200 workers. Find the median wages of the workers. Median काढायचे आहे तुम्हाला. Daily wages and number of workers 100 to 110 रुपीज वेजेस आहे, असे नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत 30 आहेत, 37 आहेत. 110 to 120 रुपीज ज्यांचं डेली वेजेस आहे असे नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत 38 आहेत. बरं असेच तुम्हाला हे दिलेले आहेत, काय क्लास दिलेले आहेत आणि त्या क्लासचं काय काढायचं तुम्हाला, मीडियन काढायचं आहे. मीडियन फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे बघा. फॉर्म्युला कसं असतोय, पहिल्यांदा जो डिस्ट्रीब्युशन टेबल दिला आहे त्याचे पहिल्यांदा काय काढायला पाहिजेत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नंतर पहिल्यांदा काय काढतोय आपण n/2. त्या n/2 पेक्षा जस्ट ग्रेटर कुठल्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, तो म्हणजेच काय असतोय मीडियन क्लास असतोय. आणि त्या मीडियन क्लासचं लोअर लिमिट म्हणजेच काय असते ती L. फॉर्म्युला काय असते बघा, L प्लस n/2 मायनस CF अपॉन F आणि मल्टिप्लाइड बाय त्याला काय H. मीडियन इज इक्वल टू n/2 इथे तुम्ही काढलेलाच आहे. CF म्हणजेच काय, जो मीडियन क्लास आलाय त्या मीडियन क्लासच्या वरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. F म्हणजे काय असते, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी असते आणि H म्हणजेच काय, जे क्लास इंटरवल आहे, क्लास इंटरवल आहे तो क्लास इंटरवल किती आहे 10 आहे. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार आहे तुम्हाला, मीडियन येणार आहे. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे बघा. पुढचा काय क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग टेबल इन द फॉलोइंग टेबल द टोल पेड बाय द ड्रायव्हर्स and the number of vehicles is shown. Find the mean of the toll by assumed mean method. assumed mean method ना काय काढायचं सांगा तुम्हाला, मीन काढायचं आहे.
अज्युम्ड मीन मेथडमध्ये आपण काय काय करतोय बघा, पहिला जो कॉलम करतोय तो काय असणार आहे, क्लासचा. क्लास नंतर काय त्याचं क्लास मार्क. त्या क्लास मार्क मधला जो मिडल व्हॅल्यू आहे त्याला आपण काय अज्युम करतो, मीन अज्युम करतोय, त्याला आपण ए म्हणतोय. आणि त्याच्यानंतरच्या कॉलम मध्ये काय करतोय सांगा, डी आय. ते डी आय म्हणजेच काय, एक्स आय मायनस ए. त्याच्यानंतरच्या कॉलम मध्ये आपण ह्या फ्रिक्वेन्सी लिहितोय बघा. आणि लास्टच्या कॉलम मध्येच काय, जे आधीच्या कॉलम मध्ये डी आय होतं आणि नंतरच्या कॉलम मध्ये एफ आय होतं, त्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे एफ आय डी आय. फॉर्म्युला काय असतो सांगा, डी बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय डी आय आणि अपॉन काय, समेशन ऑफ एफ आय. पण हा काय झाला, जी नवीन ऑब्झर्वेशन काढलाय तुम्ही त्या डी आयचा मीन झाला, डी बार म्हणजे. पण तुम्हाला काय काढायचं असतं, एक्स बार काढायचं असतं. जी ही ऑब्झर्वेशन आहेत त्यांचाच मीन काढायला पाहिजे ना, एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतोय, डी बार प्लस ए. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ मिल्क सेंटर सोल्ड milk to 50 customers. The table gives the number of customers and the milk they purchased. Find the mean of the milk sold by the direct method. डायरेक्ट मेथडने मीन काढायचा आहे बघा याचा. डायरेक्ट मेथड मध्ये काय करतोय आपण, पहिल्यांदा क्लास, त्यांचे क्लास मार्क, त्यांची फ्रिक्वेन्सी आणि लास्ट कॉलम मध्ये काय करतोय, एक्स आय मल्टिप्लाइड बाय एफ आय. आणि फॉर्म्युला डायरेक्टच येतोय काय, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय एफ आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. 3 मार्क साठी क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड कलेक्टेड बाय 12 वर्कर्स इन अ कंपनी फॉर द ड्राफ्ट अफेक्टेड पीपल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मीन ऑफ द फंड बाय स्टेप डेव्हिएशन मेथड मधले. स्टेप डेव्हिएशन मेथडनं काय काढायचं आहे तुम्हाला, मीन काढायचा आहे. बरं, त्याच्यामध्ये काय सांगा, पहिला असतो तो क्लास, पहिला कॉलम असतो तो क्लासचा. त्याच्यानंतर काय करतोय आपण, क्लास मार्क काढतोय त्यांचे. त्यानंतर काय, जे क्लास मार्क आहेत त्यांच्यामध्ये मिडलची जी व्हॅल्यू आहे तिला काय कन्सिडर, आपण ए कन्सिडर करतोय. आणि त्याच्यानंतरच्या कॉलम मध्ये काय करतोय, तो अज्युम केलेला मीन सगळ्या ऑब्झर्वेशन मधनं काय करायचा, सगळ्या एक्सरसाइज मधनं मायनस करायचा. आणि जे डी आय आल्यात तुमचे, त्या डी आयचा जीसीडी त्याला कशाने डिनोट करतोय आपण, जी न. आणि त्या जी न प्रत्येक डी आयला काय करायचं असते, डिवाइड. आणि जे ऑब्झर्वेशन्स येतात त्याला आपण काय म्हणतो, यू आय. आणि त्या यूआयचा मीन म्हणजे कसं काढतोय आपण, यू बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. बरोबर आहे का बघा. पण हे जे नवीन ऑब्झर्वेशन आला त्यांचा मीन म्हणजेच यू बार आलाय, पण मीन तुम्हाला काय काढायचं, एक्स बार. एक्स बारचा फॉर्म्युला काय असतोय, जी मल्टिप्लाइड बाय यू बार अँड प्लस ए. याच्यामध्ये व्हॅल्यू काढल्यानंतर काय येणार आहे तुम्हाला, एक्स बार येणार आहे. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, the following table shows classification of the number of workers and the number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. बरं, काय दिलंय बघा इथं, नंबर ऑफ वर्कर्स दिलेत आणि ते किती आवर्स काम करतात ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यांचा काय काढायचं, तुम्हाला मीडियन काढायचं आहे. मीडियन काढायचा फॉर्म्युला तुम्हाला आताच सांगितलं बघा. 3 मार्कसाठी क्वेश्चन आहे. पुढचा काय क्वेश्चन आहे बघा, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज the number of mango trees in a grove and their yield of mangoes. Find the median of the data. इथं पण काय काढायचं सांगा, या डेटाची मीडियन काढायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इलेक्ट्रिसिटी युज्ड बाय सम फॅमिलीज इज शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मोड फॉर द यूज ऑफ द इलेक्ट्रिसिटी. मोड काढायचा या डेटाचा. मोड कसा काढतोय सगळं आपण, पहिल्यांदा मॉडेल क्लास काढायला पाहिजे. मॉडेल क्लास कुठला असतोय, ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जादा, त्याचं लोअर लिमिट म्हणजेच काय त्या क्लासचं, त्याला आपण यल म्हणतोय. फॉर्म्युला तुम्हाला आताच सांगितलेला बघा, यल प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय H. पण त्यातलं F0 म्हणजेच काय, जो मॉडेल क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. जो मॉडेल क्लास आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, F1. आणि त्याच्या पुढच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतोय आपण, F2. आणि H म्हणजेच काय, क्लास इंटरवल. क्लास इंटरवल किती आहे तो, 20. सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार आहे आपल्याला, मोड येणार आहे. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द टेबल बिलो शोज yield ऑफ जवार पर एकर. शो द डेटा बाय द हिस्टोग्राम. काय करायचं तुम्हाला, हिस्टोग्रामनं हा डेटा शो करायचा आहे. पण त्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे मेडियन मोड किंवा हिस्टोग्राम काढताना सगळे क्लास काय पाहिजे सांगा, कंटिन्युअस पाहिजे ना, काय कंटिन्युअस. आणि जर कंटिन्युअस क्लासेस नसले तर ते पहिल्यांदा कंटिन्युअस करायला लागतात. कंटिन्युअस क्लासेस आहेत काय नाही, म्हणजे काय पहिल्यांदा कंटिन्युअस करायला पाहिजेत.
एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचे, जे तुमचे क्लास आहेत ते कुठल्या ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिसवर. वाय ॲक्सिसवर काय घ्यायची, फ्रिक्वेन्सी. त्यानंतर हिस्टोग्राम काढता येईल तुम्हाला. पुढचा काय सांगा, इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेस्टमेंट मेड बाय द 210 फॅमिलीज इज शोन, प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ हिस्टोग्राम. इथं पण तुम्हाला हिस्टोग्रामच करायचा आहे. पण इथं काय आहेत सांगा, क्लास कंटिन्युअसच आहेत, म्हणजे क्लास कंटिन्युअस करण्याची काय गरज नाही. बरं, पुढचे बघा 4 मार्कचे क्वेश्चन आहेत, पाय चार्टवर विचारलेले आहेत बघा. शो द फॉलोइंग डेटा बाय द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हां, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवर इथं काढायचं आहे तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी बिल फॅमिलीज, इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीजमध्ये असणार आहे. 0 to 200 एवढं इलेक्ट्रिसिटी बिल येते, अशा नंबर ऑफ फॅमिलीज किती आहे, 240. 200 to 400 बिल येते, अशा नंबर ऑफ फॅमिलीज किती आहे, 300. आणि हा जो डेटा दिला आहे तुम्हाला त्याचा काय काढायचा आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. पुढं, द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ द फॅमिलीज आर शोन इन द ॲडजस्टंट पाय डायग्राम. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स युज्ड ऑन इट. काय दिले सांगा तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट ऑफ अ फॅमिली आर शोन इन द ॲडजस्टंट पाय डायग्राम. म्हणजे एक फॅमिली आहे, ती कशा कशामध्ये इन्व्हेस्ट करते ते तुम्हाला पाय डायग्रामने दिलेलं आहे. इमूवेबल प्रॉपर्टी किती दिले, 120. ह्या सेक्टरचा सेंट्रल अँगल आहे बघा 120 डिग्री. म्युच्युअल फंडमध्ये किती डिग्रीचा अँगल करते सांगा, ते 60 डिग्रीचा अँगल. इथं काय, डिपॉझिट इन बँक, इथं पोस्टमध्ये, आणि इथं काय शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करते ते. क्वेश्चन काय काय आहेत बघा. इफ द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर इज 2000, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. बरं, याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे. सेंट्रल अँगल, कुठल्या पण सेक्टरचा सेंट्रल अँगल कसा काढतोय आपण सांगा, सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन दॅट सेक्टर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, आणि त्याला मल्टिप्लाइड बाय कशानं करायचं, 360 न. त्यामध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार आहे तुमचं आन्सर येणार आहे. सगळे जे क्वेश्चन आहेत ते त्याच फॉर्म्युलाने येणार आहेत बघा. पहिला दुसरा काय म्हटलंय बघा, हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन अ बँक, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. म्हणजे म्युच्युअल फंड मधली टोटल इन्व्हेस्टमेंट काढा, इमूवेबल प्रॉपर्टी मधली सगळी इन्व्हेस्टमेंट काढा, आणि दोघांच्या मधला काय डिफरन्स. हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट म्हटलंय बघा. बरं, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. अ सर्वे ऑफ students was made to know which game they like. The data obtained in the survey is presented in the adjacent pie diagram. If the total number of students is 1000, total number of students किती आहेत, 1000 आहेत. देन ह्या पाय डायग्राम वर तुम्हाला काय काढल्यात, क्वेश्चन विचारलात बघा. काय म्हटले बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 1000. त्याच्यामध्ये क्रिकेटसाठी किती आहे बघा, क्रिकेटसाठी सेंट्रल अँगल किती आहे, 81 डिग्री आहे. त्याच्यामध्ये पण सेम क्वेश्चन, सेम फॉर्म्युला यूज करा. कसं येणार आहे सांगा, सेंट्रल अँगल फॉर द क्रिकेट इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स हु प्ले क्रिकेट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आणि मल्टिप्लाइड बाय 360. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येणार आहे, क्वेश्चनचा आन्सर येणार आहे बघा. हे पुढचा क्वेश्चन काय बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक फुटबॉल. फुटबॉल किती जणांना आवडतोय असं म्हटलंय, 63 डिग्री आहे बघा याचा सेंट्रल अँगल. फॉर्म्युला तोच. हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम्स. हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम्स. अदर गेम्स कुठे आहेत बघा, त्याचा सेंट्रल अँगल किती आहे, 72 डिग्री आहे. फॉर्म्युलामध्ये ठेवल्यानंतर काय येणार आहे सांगायचं, आन्सर येईल. बरं, या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स या टॉपिकला कसं कसं वेटेज आहे आणि त्या टॉपिक मधले कोणते कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात या संबंधीची सगळी इन्फॉर्मेशन घेतली. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले 3 टॉपिक आहेत बघा. कोणते कोणते ते, दुसरा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, एपी आणि फायनान्शियल प्लॅनिंग. टॉपिक बद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.